मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पावसाळ्यातील काळ रात्र। लेखक प्रतीक। पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया। खूप दिवसांनी वेळ मिळाल्यावर म्हणजे जवळपास महिन्याभराने लिहायला घेतले म्हणून सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो। मागच्या वेळच्या थरारक कथेतून थोडासा वेगळापणा म्हणून आताचा अनुभव लिहितोय। हा सुद्धा नक्कीच थरारक होता, पण तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी। बरे, आणि हा सुद्धा एक खरा आलेला अनुभव तुमच्या समोर मांडत आहे। ही कथा आहे साधारण मी 11वीला असतानाची, म्हणजे कॉलेजला असतानाची। ते पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्यात कोकण म्हणजे स्वर्गाहून सुंदर, मनमोहक असे काहीसे। तर या दिवसात साधारण लावणी वगैरे कामे आटोपली की थोडा मोकळा वेळ असतो। त्या वेळेत मस्त नदीवर जाऊन मासे किंवा खेकडे आणून खायचे बेत ठरतच असतात। जरी नदी नसेल तरी ओढ्यावर सुद्धा मासे खेकड्याची ददात नसते बरे। आमचेही गाव सपाटीवर वसले असले तरी गावाच्या खालच्या बाजूस तीव्र उतार आहे आणि त्यामुळे शेतजमिनी आणि गावातील वाहणाऱ्या पाण्यापासून 2 ओढे तयार होतात, जे पुढे एकत्र वाहतात। साधारण 3 किलोमीटरचा उतारानंतर अजून काही ओढे एकत्र येऊन पावसाळ्यात नदीला लाजवेल असे रौद्र रूप धारण करतात। मात्र कधी काही दुर्घटना घडलेली नाही, हे सुदैव। तर हे ओढे जिथे एकत्र येतात तिथेच गावाच्या खालील बाजूस तिठा आहे, म्हणजे एक रस्ता तिथून दुसऱ्या गावात जातो। तिथे स्मशान सुद्धा आहे आणि कोकणातील गावाकडे बसेस हा प्रकार तसा नेमकाच। त्यात आडगाव म्हटल्याने निवारा शेड वगैरे प्रकार काही अस्तित्वात नाहीत। स्मशान असल्याने कोणी थांबायची काय बिशाद म्हणा। कोकणातील कथेतून तुम्हाला तिकडची स्मशानेही काय चीज आहे हे वेगळं सांगायला नकोच। हा तर सांगायचा हेतू हा की या ठिकाणी आपली गोष्ट घडून गेली आणि हा सुद्धा सत्य अनुभव बरे। या ठिकाणी ओढे एकत्र येतात म्हणजे इथपर्यंत मासे खेकडे मुबलक, हे सांगायचे प्रयोजन होय। असेच एकदा संध्याकाळी आम्ही खेळ वगैरे आटोपून घरी आलो। आज मस्त पाऊस लागत होता। गरम पाण्याने मस्त आंघोळ करून मित्रमंडळी बसलो होतो। तेवढ्यात कोणी एका मित्राने विषय काढला की आज मस्त पाऊस आहे, नाही मासे खेकडे छान मिळतील। झाले, लगेच दुसऱ्या मित्राकडे अनुमोदन आलेच। कल्पना काही वाईट नव्हती, पण मुळात आम्ही कॉलेज करणारे मित्र, माझे आणि अजून एकाचे वडील सरकारी नोकरीत, म्हणजे मग त्यांनाही मासे खेकडे पकडायचा नाद नाहीच। याचा अर्थ आमच्या घरी मासेमारीचे कसलेही साधन नव्हते। आता आम्ही फटीचर लोक कुठून उभे करणार साहित्य, आणि अशात वाजलेले संध्याकाळचे 7। पण 4 मुले एकत्र असली की ते डोंगरही उलटा करतील असे म्हणतात, ते काही उगाच नाही। मी आणि माझा आत्तेभाऊ जो आमच्या वाडीतच राहतो, आम्ही आमच्याकडे सामान नाही सांगून जरी हात वर केले असले तरी अजून दोघे बहादूर कसला तरी विचार करण्यात गर्क होते, हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते। तसा मीही या प्रकारात नौकागडीच होतो, पण ते रात्रीचे मासे खेकडे पकडायला जायचे थरारक थ्रिल आज अनुभवायचे होतेच। एकाने विचारणा केली, काय काय सामान लागेल रे? पाऊस कोसळत होता, म्हणजे कोकणातील लाल मातीचे पाणी गढूळ, म्हणजे ढोपरभर पाण्यात सुद्धा मासे नीट दिसणार नाहीत, आणि माशांसाठी पाग किंवा जाळी हवी, ती आपल्याला कोणी देणार नाही, म्हणजे माशांचा विषय संपला। उरले खेकडे, त्यांसाठी एखादा टॉर्च आणि पिशवी पुरे, म्हणजे हे आमच्या बजेटमधील काम होते, कारण टॉर्च कुठून आणू शकलो असतो। मी आणि अजून एक मित्र असे 2 टॉर्च उपलब्ध होतेच। तर जेवण करून निघू 8:30ला असे एकमताने ठरले आणि आम्ही आपापल्या घरी निघून गेलो। जेवण काही नीटसे जेवलो नाही, कारण मनात हेच विचार चालू होते। गुपचूप टॉर्च खिशात टाकली आणि घरी आतेकडे जातोय सांगून सटकलो म्हणायचे कारण हे
की रात्री बाहेर पडायचो म्हणालो आणि अजून थोडा वेळ थांबलो की आईची प्रश्नमंजुषा सुरूच. जाऊन आत्तेभाऊकडे अंगणातच थांबलो. आता गेलो की कुठेतरी जातायत असे वाटायला नको. भाऊ आलाच. एव्हाना मित्रही आले. बसता बसता वाडीतील 1-2 जण बसले होते. त्यांचा विषय निघाला की आज पाऊस मस्त आहे, खेकड्यांना जायला मजा आली असती. झाले. आता ही लोक बऱ्याचदा अचानक भयानक कार्यक्रम ठरविण्यात पटाईत. त्यामुळे आम्हाला आमच्या कार्यक्रमावर विरजन पडेल असे वाटू लागले. आम्ही तिथून गुपचूप निघणार इतक्यात आम्हाला विचारणा झाली, काय रे, जाऊया का खेकड्यांना? झाले. आम्ही नाही म्हणायची बिशाद नव्हती. शिवाय नाही म्हणून आम्ही स्वतंत्र जायचे ठरले असते तरी गाठभेट झालीच असती. मग काय, हो नाही करत आम्ही होकार दिलाच. लगेच आटपून आम्ही 4 जण आणि ते 2 असे 6 जण लागणारे साहित्य घेऊन मार्गस्थ झालो. आमचे चेहरे पाहण्याजोगी होते, पण पर्यायही नव्हता. आम्ही एकमेकांकडे पाहत निमूटपणे मार्ग काढत होतो. गटारी अमावस्या जवळ आल्याचे त्यांच्या बोलण्यात ऐकले आणि आकाशाकडे लक्ष गेलं. काळा कभिन्ना काळोख पसरलेला. मात्र याच वातावरणात खेकडे पकडणे सोपे जाते असे त्यांचे मत आणि त्यामुळे ते खुश. असो, उतार असल्याने आम्ही बऱ्यापैकी वेग पकडून चालत होतो. तर जाता जाता असे ठरले की आधी पूर्ण दुसऱ्या गावच्या सीमेपर्यंत जाऊन तिथून ओढ्यातून खेकडे शोधत शोधत वरती यायचे. आम्हाला जास्त अनुभव नसल्याने ते सांगतील किंवा ठरवतील त्याप्रमाणे मान डोलावणे ओघाने आलेच. 2 जण वडीलधारी माणसे असल्याने खेकडे मासे पकडायचे सगळे साहित्य बरोबर आणले गेले होते. मात्र ते उचलून घ्यायची जबाबदारी आमच्यावर आलेली. एव्हाना स्मशानातील रस्त्याने चालू लागलो होतो. दुसरा रस्ता नसल्याने गुपचूप चालणे भाग होते. मजल दरमजल करत आम्ही पोहोचलो. ओढ्यातील पाणी मी म्हणत होते आणि ओढ्यातील अरुंद पाण्याला ओढ ही खूप असते. त्यामुळे इतके पाणी पाहून आम्ही पहिले तर घाबरलो होतो, पण तसे न दाखवता त्यांच्या मागे आम्ही पाण्यात उतरलो. फरक इतकाच की ते बिनधास्त पाण्यातून वाट काढत होते आणि आम्ही मात्र एकमेकांना हात धरून चालत होतो. अशातच पहिला खेकडा सापडला. जवळजवळ 2 पसरलेल्या हातांच्या तळव्या एवढा खेकडा पाहून भीती वगैरे कुठच्या कुठे पळाली कळलेच नाही. सगळ्यांना एक वेगळाच हुरूप आला आणि आम्हीही सराईतपणे पाण्यात बागडू लागलो. आम्ही नवीन असल्याने, मागून चालत असल्याने आम्हाला खेळायला मजा वाटत होती पाण्यात. 2 गावकऱ्यांपैकी एकाने पाण्यात उतरण्यापूर्वी पेटवलेली गॅसबत्ती आपल्या खांद्यावर धरून घेतली होती, तर दुसरे एक खेकडा पकडून आपल्या पिशवीत टाकण्यात व्यस्त होते. अशातच त्यांनी आवाज दिला, अरे एकाने पिशवी पकडा पाहू. म्हणजे पिशवी अर्धी भरली सुद्धा होती. पिशवी म्हणजे खते आणायला वापरतात ती पोते बर का. आता आमच्यावर जबाबदारी आली होती. एका मित्राने पिशवी पकडली. एकाच्या हातात साप वगैरे आला तर मारण्यासाठी लागणारी काठी, तर माझ्या हातात बॅटरी. आता खेलधंदे बंद करून गुपचूप चालायला हवे, नाहीतर पिशवी सुटली तर सगळी मेहनत पाण्यात जाईल. या भीतीने गाप चालू लागलो. थोड्याच वेळात मित्राजवळची पोते भरून दुसरे पोतेही भरत आले. स्मशानातील तिट्यापासून आम्ही रस्त्याने अंदाजे 2 किलोमीटर चालत गेलो होतो आणि तेथून कधी कमरेभर तर कधी ढोपरभर पाण्यातून ओढ्यातून चालत येताना खूपच वेळ लागला होता. वरून बऱ्यापैकी पाऊस कोसळत होताच. हातात पावसामुळे आणि पाण्यात आल्यामुळे घड्याळा नसल्याने काही वेळेचे भान नव्हते. जुन्या जाणत्या लोकांसोबत यायचे अचानक ठरल्याने कोणी अडवणार नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या घरी कल्पना देऊन टाकली होतीच. पण तरीही पाण्यातून इतका रस्ता तुडवत होतो. त्यात पाण्याला खूप ओढ असल्याने चप्पल हातात, दगडगोट्यावरून चालताना काय कष्ट पडतात हे आजच कळत होते. पायाला खूप ठिकाणी टोकेरी दगडाने चिऱ्या गेल्या असल्याची खात्री होती, पण एका वेगळ्या अनुभवापुढे हे दुःख कमी पडत होते. आम्हाला खरी भीती वेगळीच वाटत होती. स्मशानातील ओढ्याने चालताना आमचे कसे होणार. खूप काही कथा ऐकलेल्या होत्या. जिथे दिवसा एकटा माणूस जायला धजवत नाही तिथे आम्ही काळोख्या रात्री पाण्यातून प्रवास करत होतो. काही आफत आली तर पळायचा मार्गही बंद. हे खरे दुःख. जसे जसे स्मशान जवळ येऊ लागले तसे आमच्या सोबत असणाऱ्या गावकऱ्यांची बोलचाल लक्षणीयरित्या कमी झाली. हे आमच्या नजरेतून सुटले नाहीच.
आणि स्मशानाखालच्या बाजूस आमची जमीन असल्याने तो भाग माझ्या ओळखीचा होता. अर्थात आम्ही आजपर्यंत तिथपर्यंतच गेलो होतो. अर्थात दिवसा. असो, स्मशानातील ओढ्यानेच यायचे कारण हे की तिथून बाहेर पडायचा दुसरा रस्ता म्हणजे खूप मोठे गवत तुडवत 1-1.5 किलोमीटर वळसे मारत रस्ता शोधणे. त्यापेक्षा हे बरे होते. फरशी समोर आली की वर चढून रस्त्यावर जायचे आणि 1 मिनिट चालले की स्मशानातील तिट्यावर पोहोचलोच. तो भाग जवळ आल्याचे मी मित्रांना डोळे वटारून कळवले, पण त्यांच्या चेहऱ्यावर असलेले एरंडेल प्यायल्याचे भाव मला खूप काही सांगून गेले. कोणी काही बोलत नव्हते. 2 पोती गच्च भरून गेली होती, इतकी की ती आळीपाळीने उचलून आम्हाला पावसात घाम फुटत होता. मस्त काळे खेकडे, पण त्यांची पिशवीतील हालचाल असह्य करणारी होती. अर्धी पोती त्यांनी बुचकरून त्यांचं काही अंगाडे बाहेर काढले होते. इतक्यात मोठ्या काळ्या दरडी लागल्या आणि छोटासा धबधबा लागला. मी सुटकेचा निश्वास टाकला. फरशीवरून कोसळणारे पाणी खाली उभे राहणाऱ्या धबधबा वाटत असे. आता 4-5 मोठ्या दगडांवर सांभाळून चढून जायचे म्हणजे रस्त्यावर पोचणार होतो. प्रथम आमचे गावकरी दोघे चढून गेले, मग आमच्या हातातील पोती सांभाळून घेतली आणि मग एक एक करत आम्ही सुद्धा वरती आलो. झालो. आम्ही सगळ्यांनी हुश केले. पाण्याच्या उलट्या प्रवाहाने चालण्याच्या तुलनेत मोकळ्या रस्त्यावर चालताना खूप हलके हलके वाटत होते. तसेही पाण्यातून चालून आणि ओझे उचलून खूप थकलो होतो सगळे. थोड्याशा आरामाची खूप गरज होती, कारण आम्ही आता तिट्यावर होतो आणि उभा 3 किलोमीटरचा चढ आम्हाला चढायचा होता, तोही ओझी घेऊन. तेवढ्यात एक गावकरी म्हटले, थोडे बसूया. तंबाखूची तलप लागली. पोरे पण दमले असतील. आम्ही खुश झालो. आम्ही लगेच हो हो म्हटले. झाले. तिट्यावर जाऊन पिशव्या ठेवल्या. सोबतची गॅसबत्ती धुकधुकत होती, अगदी कोणत्याही क्षणी जाईल अशी. आमच्या विजेऱ्यांनीही मान टाकली होती. पावसातून त्या कितीशा टिकणार म्हणा. झाले. आम्ही टेकलो. तिट्यावरच लावलेला मैलाचा दगड आतमध्ये धाकमोळी गाव 3 किलोमीटर दर्शवित होता. त्याच दगडाला टेकून आमचे दुसरे गावकरी बसले. आम्ही सुद्धा बसून होतो. बसताना भान आले की आपण स्मशानापासून फक्त 50 मीटर अंतरावर आहोत आणि रात्रीचे किती वाजलेत काही माहीत नाही. सोबतीला 5 जण आहेत. हीच आपली जमेची बाजू. खेकडे पोती कुरतडत होते. त्यांची खरखर ऐकून वीट आलेला, आधीच दमछाक, त्यात पाण्यातून चालण्यामुळे रात्रीचे जेवण जिरून परत भूक कधी लागली हे सुद्धा कळले नव्हते. मात्र भीतीमुळे ते लक्षात आले नव्हते एवढंच. आम्ही पोती मध्ये ठेवून त्या भोवती शेकोटीच्या बाजूला बसतात तसे बसलो होतो. मनात खूप भीती वाटत होती. स्मशानभूमी बाजूची आमची पहिलीच रात्र. चौघेही मित्र घाबरलेले. कधी एकदाही लोक उठतायत असे झालेलं. तेवढ्या त्या मैलाच्या दगडाला टेकून बसलेल्या गावकऱ्यांनी समोर बसलेल्या गावकऱ्यांकडून तंबाखू मागितली आणि आपल्या हातावर घेऊन सांगू लागले, अजूनपर्यंत पकडलेले हे सगळ्यात जास्त खेकडे. एवढे कधी म्हणून मिळाले नाहीत. आज नशीब चांगले बरे तुम्हा पोरांचे. प्रत्येकाला पायली येतील. पायली म्हणजे ग्रामीण भागातील धान्य मोजायचे 3 किलोचे माप. आम्ही खुश झालो. चला, मनसोक्त खेकडे खायला मिळणार. घरचे सुद्धा खुश होतील असे मनसुबे रचत होतो. एवढे बोलणे संपते तोच फक असा आवाज येऊन गॅसबत्तीचे मेंटल की काय म्हणतात ते गेले आणि ती विजली. एवढा वेळ मस्त मोठ्या प्रकाशात असणारे आम्ही लगेच काळोखात आलो होतो. मोठ्या प्रकाशाला सरवलेले डोळे आता काळोखात काहीही पाहू शकत नव्हते. समोर मिट्ट काळोख. आम्हाला आता काळोख किती होता हे जाणवू लागले होते. तेवढ्या त्या दगडाला टेकून बसून तंबाखू मळणाऱ्या गावकऱ्यांनी अरे विजेऱ्या पेटवा असा आदेश दिल्याने आम्ही भानावर आलो. मी विजेरी काढून पेटवली, पण पेटलीच नाही. एव्हाना पूर्ण सेल संपले होते तिचे. मग उरला एकच मित्र. त्याने हळूच रेनकोटचा जॅकेटची चेन उघडून आतल्या खिशात ठेवलेली विजेरी काढली आणि पुढे तंबाखूचा बार मळून तो थोपटात असणाऱ्या गावकऱ्यांच्या हातावर प्रकाशमान केली. आम्हाला कधी एकदा निघतोय असे झालेले आणि हे मात्र तंबाखू खात बसलेत. अर्थात त्यांना भीती वाटत होती हे आमच्या नंतर लक्षात आले. पण सगळं प्रकार घडून गेल्यानंतर
बार थोपटून झाला होताच त्यांनी उजव्या हाताने तो उचलून तोंडात कोंबतानाच डावा हात उरलेला तंबाखूचा चुरा टाकण्यासाठी स्वतःचा खांदा मागे नेला आणि तेवढ्यातच एक अकराळ विकराळ चेहरा त्यांच्या मागून डोकावला आणि त्याने त्यांच्या खांद्यावर स्पर्श केला. तो थंडगार स्पर्शाने त्यांच्या तोंडून एकच किंचाळी आली आणि मित्राने काय झाले हे पाहण्यासाठी त्याच्या हातातील प्रकाश जात आलेली आपली शेवटच्या घटका मोजणारी पांढरा प्रकाश असलेली चायना मेड विजेरी त्यांच्या दिशेने पाजळली. आणि बस पाहतो तो काय, आमचे डोळे विस्फारले गेले. एखादी हाडळ शोभावी असा जख्ख चेहरा, सुरकुत्या पडलेला वाटावा असा, डोळे पांढरे फटक, सफेद केस एखाद्या बाहुल्यासारखे आणि त्या दगडामागून दिसणारे फक्त मुंडके. आमचे श्वास जागीच थिजल्यासारखे झाले. कुणाच्या तोंडून काहीच आवाज फुटेना. तंबाखू मळणाऱ्यांचा चेहरा तर पूर्ण पांढरा झाला होता, अगदी कधीही हार्ट अटॅक येईल असा. आम्ही बधीर झाल्यासारखे 6 जण पाहत होतो. स्मशानात बसण्याचा परिणाम पाहायला मिळत होता. भूते नाहीत म्हणणाऱ्या माणसांना गचांडी धरून इथे बसवावे असेही मनात वाटून गेले. तेवढ्यातच आणि अशातच आमचे दुसरे गावकरी, अरे बसलात काय, पळा असे म्हणताच काही जण जीव मुठीत घेऊन घराच्या दिशेने धावू लागले. मी मात्र हातपाय गळल्यासारखे बधीर होऊन पाहत होतो. माझ्या जोडीला त्यांच्या खांद्यावर भूताचा तो पराक्रम चालला होता. ते सुद्धा बसूनच होते. म्हणजे काय, प्रतिक्षिप्त क्रियाच होत नव्हती. आणि परत एकदा मित्र अरे पळा असे ओरडल्यावर मात्र मी भानावर आलो आणि समोरच्या गावकऱ्यांना हाताने हलवून जीव घेऊन पळत सुटलो. नशीब तेही भानावर आले आणि पळू लागले. आता आमच्याकडे कसलाही उजेड नव्हता. आम्ही उरफुटेपर्यंत फक्त पळणार होतो. आमच्या चपला, सुरे, खेकड्याच्या पिशव्या सगळे तिथे सोडून दिलेले होते. आता फक्त जीव वाचवायची धडपड चालू होती. उभा 3 किलोमीटरचा चढ खाचखळगे असल्याने निसरड्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री कसा पळत चढायचे याचा फक्त विचार करून घाम अजून वाढत होता. कोण कोणाला दिसत नव्हते. नुसते पाण्यातील पावलांचे आवाज येत होते. मागून येणारे गावकरी मला मी पण येतोय असा आवाज देऊन थांबवत होते. पण मी थांबण्याच्या मनस्थितीत नव्हतो. 1 किमीचा डांबरी रस्ता संपून जिथे कच्चा रस्ता सुरू होतो तिथून पाय घसरून पडायला होत होते. पण सावरत पळणे चालूच होते. साधारण अर्धा किमी अंतर राहिले तेव्हा धावताना कुजबूज ऐकू आली आणि हुश केले. आमचे 3 मित्र आणि गावकरी आमचा मागोवा घेत थांबले होते. पण तेही घरे दृष्टीपथात आल्यावर आम्ही त्यानंतरच मिळालो. सगळ्यांनी एकमेकांना विचारून आपण जे पाहिले त्याची खात्री करून घेतली आणि भूते असतात यांचे एकमत झाले. निशब्द होऊन धडधडते हृदयाने निरोप घेतला गेला. कुणालाही काय घडले याची वाच्यता करू नये असे सुचवण्यात आले. घरी आलो तर रात्रीचे 3:30 वाजत आलेले. सरळ एक गार पाण्याची बादली अंगावर घेऊन आंघोळ आटपली आणि अंथरुणात शिरलो. दुसऱ्या दिवशी आईच्या रागवण्याने जाग आली. अंदाजे 9 वाजता. आज रविवार होता म्हणून अजून थोडे उशिरा उठले चालले असते. पण मी काही न बोलता गुपचूप ऐकून घेतले. कालचा काही प्रकार सांगावा तर अजून मुक्ताफळे. थोड्या वेळात नाश्ता वगैरे आटपून आंघोळ आटपून आमच्या खेळायच्या ठिकाणी 6 गेलो. मला माहीत होतेच मित्र तिथे हजर असणार, कारण रात्री कुणालाच नीटशी झोप आली नसणार. तिथे गेल्यावर मित्रांच्या हसण्यावरून सगळे काही नॉर्मल असल्याचे भासत होते. मी सुद्धा कोणता विषय मुद्दाम काढला नाही, पण कोणच काही त्याबद्दल बोलत नाही म्हटल्यावर मी विषय काढलाच. मग मात्र ते एकदम गंभीर झाले. म्हटले, बघ काल खूप मोठ्या प्रकरणातून वाचलो आपण, आणि विशेषतः तू जो पळा म्हणूनही तिथेच बसून राहिला होतास मूर्खासारखा. पण हे असे खूप गंभीर वातावरण 2 मिनिटे टिकले आणि मग मात्र जे जोरजोरात हसायला लागले. मला काहीच कळेना नक्की काय झाले. 5-1 मिनिटे मनसोक्त हसल्यानंतर आतेभाऊ सांगू लागला, अरे आपले आबा म्हणजे दुसरे गावकरी सकाळी गुरे चरायला घेऊन गेले ना, तेव्हा तिट्यावर गेले मुद्दामून. तर पाहतात तर काय, त्या दगडामागे गाठोडे पडले होते आणि त्या शेजारी एक म्हातारी
पूर्ण ताठ होऊन मरून पडलेली होती. पांढरे फटक डोळे, पांढरे विस्फारलेले केस. हळूहळू लोकांमार्फत बातमी समजली की आतील 2 किमीवर असणाऱ्या कुण्या गावातील विनापाश म्हातारी होती, जी शेवटची 6:30ची बस चुकल्यामुळे तिथेच बसून राहिलेली. संध्याकाळी गावातील गुरे चरवून आणणाऱ्या काही लोकांनी पाहिली होती. तिची विचारपूस केली असता मिळेल त्या गाडीने जाईन असे सांगितले होते लोकांना तिने, पण कदाचित काहीच न मिळाल्याने ती तिथेच राहिली. आधी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे वाहने खूप कमी आणि एखादे वडपवाल्याने पाहिले तरी अशी म्हातारी प्रवासाचे पैसे देईल किंवा नाही या भीतीने तिला टाळणारी लोकच जास्त. आणि रात्रीच्या पावसात आणि गारठ्यात ती गतप्राण झाली. आबा म्हणजे आमच्यासोबत काल असलेले गावकरी गुरे घेऊन आले आणि आम्हाला बोलले, आपल्या चपला बत्ती वगैरे आणल्या, पण खेकडे पोती फाडून निघून गेले सगळे. आपण रात्री तिथे आलो तेव्हा ती दगड मागे होती, झोपलेली किंवा अर्धमेल्या अवस्थेत. पण आपल्या गडबडीमुळे तिला जाग आली आणि तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला असेल. पण तिथे स्मशानात कोणी असेल अशी कल्पना आपण करणे शक्यच नाही, म्हणून आपल्या मनातील भीतीने आपण पळालो. मग मात्र मी सुद्धा पोट धरून हसू लागलो. कालचे प्रकार आठवून मलाही हसू आवरत नव्हते. पण थोड्या वेळाने मात्र डोळ्यांच्या कडा पाणवल्या. आम्ही न घाबरता थोडी हिंमत दाखवली असती तर त्या आजीचा जीव वाचला असता. आजही माझ्या जीवनात घडलेल्या काही थरारक प्रसंगातील हा प्रसंग जेव्हा आठवतो तेव्हा डोळ्यात थोडे हसू, थोडे रडू नक्कीच येते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या